घेतलं, त्यामध्ये जी भाजीची वाटी असते ना त्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतला। तांदूळ आपल्याला हा लहान साईजचाच घ्यायचा आहे। मी कोलम तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी, अर्धी वाटी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी मुंगाची डाळ। तर ही पॉलिश केलेली मुंगाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही सारी सकटची डाळ सुद्धा घेऊ शकता। यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तांदूळ घेताना आपल्याला लांब असा घ्यायचा नाही, तर असा लहान साईजचाच कोणताही तुम्ही तांदूळ घेऊ शकता। तांदूळ आणि डाळ टिकवण्यासाठी याला भरपूर केमिकल किंवा पावडर वगैरे लावलेली असते, म्हणून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे। अशा प्रकारे अलगद हाताने हे डाळ तांदूळ आपल्याला चोळत घ्यायचे आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे हे डाळ तांदूळ आता धुवून घेतलेले आहे। या प्रकारे डाळ आणि तांदूळ यामध्ये पाणी टाकू आणि असंच थोड्या वेळासाठी राहू देऊ। गॅसवरती कुकर ठेवला। कुकरमध्ये साधारण 1 ते 1.5 पळी इतपत तेल टाकलं, एवढं तेल। त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी हलकी अशी तडतडली का त्यामध्ये पाव चमचा जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये थोडेसे लसूणचे काप टाकायचे आहे आणि थोडंसं लसूण राहू द्यायचं आहे, पुढे आपल्याला लागणारच आहे। 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं, 2 तमालपत्र, चिमूटभर हिंग आणि आपल्या चवीनुसार म्हणजे या ठिकाणी मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लांबट चिरून घेतल्या। मिरच्या टाकून परतून घ्यायचं आहे। आता सगळं हे काही सेकंद परतून घेतल्यानंतर या ठिकाणी एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे। साधारण 1 वाटी भरून कांद्याचे काप कुकरमध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। कांदा अर्धवट पेक्षा जास्त हा भाजून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे। भाज्यांमध्ये अर्धी वाटी फ्रेश वटाणे, सध्या वटाण्याच्या शेंगाही भरपूर येत आहेत बाजारामध्ये। आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहे। गोबीचे काप साधारण 1 वाटी आणि एक मीडियम साईजचा बटाटा सुद्धा चिरून घेतलेला आहे साधारण 1 वाटी आणि एक मोठ्या साईजचा टमाटरचे काप सुद्धा घालायचे आहे साधारण 1 वाटी टमाटर। यामध्ये एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तर स्किपही करू शकतात किंवा ॲडिशनल एखादी भाजी तुम्हाला यामध्ये घालायची असेल जसं की शिमला मिरची वगैरे आणखी तेही तुम्ही वापरू शकता। अशा ह्या भाज्या परतून घेतल्या का त्यामध्ये काही आपल्याला मसाले टाकायचे आहे। मसाल्यामध्ये सर्वप्रथम टाकते मी मिरची पावडर अर्धा चमचा, पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद आणि आपल्या चवीनुसार गरम मसाला टाकायचा आहे। आवश्यकतेप्रमाणे शेंगदाणे साधारण पाव वाटी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सगळं हे साहित्य टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण सगळे यामध्ये आपण घातलेले मसाले ते व्यवस्थित असे भाजले जातील। आता मिक्स करून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता असा रंगही बदललेला आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे। त्यानंतरच मग जे डाळ तांदूळ आपण धुवून ठेवलेले आहे ना, ते डाळ तांदूळ या मसाल्यामध्ये म्हणजेच कुकरमध्ये टाकायचे आहे। पाणी काढून घेतलं त्यातलं। तर आज आपण अतिशय भन्नाट अशी चवीची हॉटेलमध्ये मिळते ना त्यापेक्षाही चवीला मस्त आणि फ्रेश आपल्या हाताने बनवलेली अशी डाळ खिचडीची ही रेसिपी पाहत आहोत। अगदी मोजक्या साहित्यात होते आणि कमी खर्चातही होते, शिवाय चवीलाही छान लागते आणि पोटभरीचा पदार्थही आहे। सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता पाणी टाकू। तर ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने मी तुम्हाला पाणी दाखवते। नवीन शिकणारे तुम्ही असाल तर किंवा अंदाजानेही घालू शकता। अंदाजाने किती घालायचं तेही मी तुम्हाला सांगते। 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। हे 2री वाटी पाणी, 3री वाटी पाणी, 4थी वाटी पाणी। तर आपण 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे। साधारण 2 वाटी डाळ तांदूळ झालं। 2 वाटीच्या 4 पटीने म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पाण्याचा 8 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे आणि ही 8वी वाटी। तर अशा प्रकारे 8 वाटी पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी झारा असा ठेवून दाखवते। असा झारा ठेवला तर साधारण तांदूळापासून तर वरती पाण्याचं लेअर इतकं आहे, साधारण 4 इंच वरती, म्हणजे अंदाजाने तुम्ही घातलं तर साधारण 4 इंच वरती पाणी यायला पाहिजे। तांदूळाच्या इतपत पाणी तुम्ही घालू शकतात, नाही जरी वाटीने मोजलं तरी सुद्धा, किंवा 8 पटीने टाका। त्यानंतर आपण यामध्ये थंड पाणी घातलेलं आहे। गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि पाण्याला मस्त खडखडून अशी उकळी येऊ द्यायची आहे। आता उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी।
अशी उकळी आल्यानंतरच मग आपल्याला कुकर हे बंद करायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेम वरती साधारण 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे। आता 3 शिट्या ह्या काढून झालेल्या आहे कमी ते मीडियम फ्लेम वरती। वाफ सुद्धा पूर्ण ही निघालेली आहे आणि वाफ निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते। तुम्ही पाहू शकतात अशी मस्त आपली ही खिचडी तयार झालेली आहे। मस्त अशी एकसारखी छान अशी शिजलेली आहे डाळ खिचडी। जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच पद्धतीची आपली ही खिचडी मस्त शिजलेली आहे। फक्त याला एक छोटासा आपल्याला तडका द्यायचा आहे। म्हणून आपण तूप, तेल किंवा बटरचाही वापर करू शकता। तडका पॅन गॅसवरती ठेवला, त्यामध्ये थोडंसं मी बटर टाकलं। बटर गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर लसूण थोडासा आपण शिल्लक राहू दिलेला होता, ते लसूणचे काप टाकले। पाव चमचा म्हणजे थोडंसं जिरं आणि ह्या 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहे फोडणीसाठी। थोडंसं परतून घ्यायची फोडणी आणि गॅस बंद करायचा आहे। फोडणी ही खूप गरम आहे त्यामध्येच परतवायचं आहे। गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आणि मिक्स करून घेते। आता ही फोडणी तयार झालेली आहे आणि हा जो तडका आहे खिचडीवरती टाकायचा आहे। हॉटेलमध्ये अशाच पद्धतीचा तडका मारून तर ते आपल्याला खिचडी देत असतात। खूप मस्त दिसायलाही अतिशय भन्नाट दिसत आहे, चवीला तितकी छान अशी ही खिचडी चवीला लागणार आहे। अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट भाजी पोळी बनवण्याचा जेव्हा आपल्याला कंटाळा येतो किंवा खिचडी अशी खावीशी वाटते त्यावेळेस अगदी पटकन होणारी ही खिचडी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे। आता जेवणाची तयारी करून घेऊया। खिचडी ही सर्व करते। मस्त वाफाळलेली खिचडी गरमागरम हिवाळ्यामध्ये खायला तर चवीला अप्रतिमच लागते। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी मस्त ही खिचडी। खिचडी सोबत पापड आणि थोडंसं लोणचं तोंडी लावायला असलं ना, जेवण अगदी पोटभर होतं। मग तुम्ही सुद्धा करून पहा अशा पद्धतीची मस्त झटपट होणारी खिचडी। आणि अगदीच रेसिपी झटपट तुम्हाला होणारा कशी असा वाटली मला तांदूळाच्या कमेंट्स करून रेसिपीचा नक्कीच प्रकार कळवा। वरतून सांगवा। थोडंसं तूप टाकायचं आहे आणि खिचडी आता ही खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे। मग कुकरमध्ये तेल टाकायचं आहे। साधारण 2 पड्या तेल घातलं। एक मीडियम साईजचा चम्मच असतो ना इतपत तेल। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी अशी थोडी तडतडली की त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे। आणि या ठिकाणी मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, त्याच्याशी बारीक काप करून घेतलेले आहे, ते घालायचे आहे। 2 तमालपत्र घातले, 5 ते 6 कडीपत्त्याची पाने थोडीशी ही फ्राय होऊ द्यायची आहे। त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। लहान साईजचे असेल तर 2 चिरून घ्या। 1 वाटी बारीक चिरलेल्या कांद्याचे काप या तेलामध्ये टाकायचे आहे कुकरमध्ये आणि परतून घ्यायचे आहे। कांदा थोडासा मी जास्त वापरत आहे या खिचडीसाठी, म्हणजे खिचडी अगदी चविष्ट लागते। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, मिरच्यांचे बारीक काप करत नाही तर असेच हाताने तोडून घेते। आपल्याकडे जर का लहान मुलं असले तर अगदी सहज ते मिरची काढू शकतात। अशा प्रकारे मोठे जर का तुकडे आपण घातले तर सगळं हे परतून घ्यायचं आहे। सगळं हे भाजून झालेलं आहे अशा प्रकारे। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहे। यामध्ये मी मिरची पावडर घालते, तर मीडियम चवीची मिरची पावडर ही 2 चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे। पाव चमचा हळद, पाव चमचा बिर्याणी मसाला, तुम्ही गरम मसाला सुद्धा टाकू शकतात बिर्याणी मसाला नसेल तर, पण बिर्याणी मसाला खिचडीमध्ये घातला ना खिचडीला चव अप्रतिम येते आणि मस्त अशी लाल रंगाची आज आपण ही खिचडी करत आहोत। त्यानंतर काही भाज्या घालायच्या आहे, तर पाव वाटी वाटाणे, 1 टमाटर चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून टमाटर, 1 मीडियम साईजचा बटाटा, अर्धी वाटी फ्लावर। यापैकी तुमच्याकडे एखादी भाजी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात किंवा ॲडिशनल भाजी घालायची असेल जसं की शिमला मिरची किंवा फणस बी वगैरे इतरही तुम्ही यामध्ये टाकू शकता। घातलेल्या भाज्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे, 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये पाव वाटी मी शेंगदाणे घालते आणि परतून घेते। यामध्ये आपण मिरची पावडर मसाले वगैरे घातलेले आहे, त्यासोबतच भाज्या सुद्धा, म्हणून साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत अशा प्रकारे ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहे। मस्त रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी।
मिरची पावडर सुद्धा मस्त अशी भाजून झालेली आहे। गॅस कमीच ठेवायचा, कमी गॅसवरतीच व्यवस्थित असे हे मसाले भाजले जातात आणि खिचडी सुद्धा चवीला छान लागते आणि रंगही छान येतो। असं मस्त हे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर आता मी पाणी हे अंदाजानेच घालते। तुम्ही जर का मोजून घालत असाल तर कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगते। पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, साधारण पोहे खाण्याचा 1.5 चमच मिक्स करून घेते। आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। तोपर्यंत खिचडी बनवण्यासाठी तांदूळ घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे पुलाव बनवण्याचा। तर ह्या वाटीने 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर का रेशनचा तांदूळ घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या तांदूळाच्या ऐवजी रेशनचा तांदूळ सुद्धा घेऊ शकता। रेशनच्या तांदूळाची सुद्धा खिचडी चवीला छान लागते अशा प्रकारे केली तर। त्यानंतर अर्धी वाटी मुंगाची डाळ आणि पाव वाटी यामध्ये मसूरची डाळ टाकते। पाव वाटी तुम्ही तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता। या डाळींसोबत मिक्स करायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे। यामध्ये पाणी टाकते। तांदूळ धुताना मात्र आपल्याला हा तांदूळ जास्त अति प्रमाणामध्ये घासून धुवायचा नाही। तर अशा प्रकारे अलगद हाताने यामध्ये हात फिरवून तांदूळ धुवून घ्यायचा आहे। डाळ आणि तांदूळ टिकवण्यासाठी याला पावडर वगैरे लावलेली असते, ती संपूर्ण आपल्याला धुवून काढून घ्यायची आहे। म्हणून 3 पाण्याने हे जे डाळ तांदूळ आहे खिचडीचे ते धुवून घेतलेले आहे। ह्या प्रकारे तांदूळ धुवून झालेला आहे। त्यानंतर या खिचडीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे। तोपर्यंत खिचडीसाठी जे पाणी ठेवलेलं होतं आपण फोडणीचं त्याला सुद्धा उकळी आलेली आहे आणि उकळी आलेल्या पाण्यामध्येच हे धुतलेले डाळ तांदूळ आपल्याला टाकायचे आहे। तर लगेच डाळ तांदूळ हे धुवून घेतले आणि लगेच टाकायचे आहे। तर आता अजिबात हे डाळ तांदूळ आपल्याला भिजत घालायचे नाही। डाळ तांदूळ टाकलेले आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। मिक्स करून घेऊ। तर ह्या खिचडीसाठी आपल्याला अजिबात डाळ तांदूळ हा भिजवायचा नाही। कोणत्या खिचडीसाठी आपण डाळ तांदूळ भिजवू शकतो तेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता मैत्रिणींनो, पाणी हे आपण अंदाजाने घातलेलं होतं, तर पाणी अंदाजाने घातलं तर कितपत घालायला हवं? तर मैत्रिणींनो, आपण प्रत्येक वेळेस स्वयंपाक करताना मेजरमेंट कप किंवा वाटी, ग्लास याचा नेहमी वापर करत नसतो। असा अंदाजानेच पटकन आपण स्वयंपाक करून घेत असतो। तर तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल तर जर का अंदाजाने वापरलं तर असा चमचा खिचडीमध्ये बुडून पाहायचा एकाधिक। आता हा सराटा मी घेतलेला आहे, बुडून पाहिला आणि खिचडीपासून वरती इतपत पाणी आहे, साधारण 2 इंच वरती पाणी असायला हवं। असं अंदाजानेही टाकू शकतात आणि तुम्हाला जर का अंदाज कळतच नसेल तर वाटीने तुम्हाला जर का टाकायचं झालं तर 2.25 वाटी आपलं हे डाळ आणि तांदूळाचं प्रमाण झालं। 1.5 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुंगाची डाळ आणि पाव वाटी मसूरची डाळ। 2.25 वाटी तांदूळासाठी तुम्ही 6 वाटी पाणी या खिचडीसाठी वापरू शकतात। हे झालं आपलं पाण्याचं प्रमाण। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे। मीठ वगैरे आपण सगळं आधीच टाकलेलं आहे, म्हणून आता काही टाकायची गरज नाही। फक्त कोथिंबीर टाकून मिक्स केलं आणि कुकरचं झाकण लावते। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती 3 शिट्या काढून घेते। 3 शिट्या झालेल्या आहे, वाफ सुद्धा निघालेली आहे। त्यानंतर कुकर हा मी तुम्हाला उघडून दाखवते। मस्त आपली खिचडी ही शिजलेली आहे। त्यानंतर प्लेटमध्ये काढून दाखवते। जसा पुलाव करतो ना आपण व्हेज, त्या पद्धतीनेच ही मस्त मोकळी अशी खिचडी झालेली आहे। रंग ही किती मस्त असा आलेला आहे खिचडीला, तुम्ही पाहू शकता। प्रत्येकांना अशी खिचडी खूप अशी शिजलेली आवडत नाही, तर अशी मोकळी दाणेदार अगदी पुलाव सारखी ही खिचडी खायला आवडते। म्हणून अशा पद्धतीची तुम्ही खिचडी बनवा। चवीलाही छान लागते आणि दिसायलाही अतिशय मस्त अशी दिसत आहे ही खिचडी, तुम्ही पाहू शकता। आणि चवीला सुद्धा तेवढीच चविष्ट अशी खिचडी लागते। तुम्ही नक्कीच करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच पद्धतीची ही मस्त आपली भरपूर भाज्या घालून पौष्टिक अशी बनवलेली। तर सगळ्यात आधी एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि ही घरातली जी आपली रेग्युलर भाजीची वाटी असते ना त्या वाटीच्या प्रमाणानेच मी तुम्हाला हे ढोकळ्याचं साहित्य दाखवत आहे। या वाटीनेच रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। 2 वाटी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। रेशनचा तांदूळ जर का नसेल तुम्ही कुठलाही जाड तांदूळ घेऊ शकता, जुना किंवा कोलम तांदूळाचा सुद्धा खमंग ढोकळा छान येतो। त्याच वाटीने 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि 2 चमच पांढरी उडदाची डाळ घ्यायची आहे। सगळं एकाच बाउलमध्ये टाकलं।
त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचे आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. रेशनचा तांदूळ आहे, रेशनचा तांदूळ हा काळपट असतो, म्हणून 3 ते 4 पाण्याने हा जो तांदूळ आहे अशा प्रकारे पाण्यामध्ये सोडत धुवून घेते. तर मंडळी, डाळ तांदूळापासून तयार होणाऱ्या खमंग ढोकळ्याची रेसिपी याआधी सुद्धा मी एक टाकलेली आहे आणि त्या खमंग ढोकळ्याच्या रेसिपीला आतापर्यंत जवळपास 32 लाख लोकांनी पाहिलेले आहे. पण त्यावरती काही कमेंट्स होत्या, त्या कमेंट्स लक्षात घेऊन मी पुन्हा तशाच प्रकारचा पण थोडासा वेगळ्या पद्धतीचा खमंग ढोकळा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आता 4 पाण्याने हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर आता हे भिजवायचं आहे, म्हणून त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे. डाळ तांदूळाच्या वरती 2 इंच पाणी येईल एवढं पाणी टाकून यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 तासासाठी भिजून घ्यायचं आहे. तर सकाळी 8 वाजेला मी हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि भिजत घातले. आता दुपारचे वाजलेले आहे 3, म्हणजे मी टायमिंग सहित तुम्हाला हा व्हिडिओ सांगते, म्हणजे तुम्ही जेव्हाही खमंग ढोकळा बनवाल तो अगदी परफेक्ट होईल. 3 वाजेला हे जे वाटण आहे ते वाटून घेते. यावरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडं पाणी काही शिल्लक आहे. मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये थोडं ज्यानुसार हे वाटले जातील त्यानुसार डाळ तांदूळ टाकायचे आहे. अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक स्मूथ असं हे वाटून घ्यायचं आहे. वाटताना मात्र अगदी बारीकच हे मिश्रण आपल्याला वाटायचं आहे. अशाच प्रकारे सगळे डाळ तांदूळ हे वाटून घेतलेले आहे. हे डाळ तांदूळ वाटत असताना शक्य तेवढ्या कमी पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे नंतर मिक्सरच्या भांड्याला हे मिश्रण चिटकते, ते वायाही जात नाही. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी सुद्धा या वाटून घेतलेल्या डाळ तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकलं. त्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं काही सेकंदसाठी फेटून घेतलं. तुम्ही थिकनेस पाहू शकता, इतपत हे घट्ट सरस राहू द्यायचं आहे. झाकण ठेवते. आता सध्या थोडी थंडी आहे. जानेवारी महिन्यामध्ये मी तुम्हाला हा खमंग ढोकळा बनवून दाखवत आहे. थोडी थंडी असल्यामुळे पीठ व्यवस्थित फुलावं त्यासाठी किचन नॅपकिनने अशा प्रकारे गुंडाळून ठेवते. आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सकाळी दाखवते. आता सकाळचे वाजलेले आहे 9. 9 वाजेला तुम्हाला हे पीठ दाखवते. उन्हाळ्यामध्ये खमंग ढोकळा तुम्ही करत असाल तर रुमाल लावायची काही गरज नाही. पीठ मस्त असं हे फुलून आलेलं आहे. छान जाडी सुद्धा पडलेली आहे. मिक्स करून घेते. असं थोडं घट्टसर राहू दिलं ना पीठ, छान असं हे फुलतं आणि जाडी सुद्धा छान पडते. आता हे घट्ट आहे, एवढ्या घट्ट पिठाचा आपल्याला खमंग ढोकळा करायचा नाही, तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. साधारण पोहे खाण्याचे 2 ते 3 चमच एवढं पाणी टाकलं आणि मिक्स करून घेते. असं हलकं फुलकं मस्त असं हे पीठ झालेलं आहे ढोकळ्याचं. आता यामध्ये साखर टाकते. पोहे खाण्याच्या चम्मचने 2 चम्मच अशीच अख्खी साखर घातली आणि पाव चमचा हळद टाकायची आहे. सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर पोहे खाण्याच्या चम्मचने सांगायचं झालं तर साधारण 3 ते 4 चमच एवढं तेल टाकायचं आहे. मीडियम साईजचा 1 चमच, साधारण 1 पळी तेल टाकलं आणि सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, हळद आपल्याला ही कमी वापरायची आहे. हळद आणि बेकिंग सोडा आपण जेव्हा वापरतो ना तेव्हा खमंग ढोकळ्यामध्ये लालसर स्पॉट येतात आणि हा डाळ तांदूळाचा ढोकळा आहे. यामध्ये जर का हळद आपण कमी टाकली एवढे तर ढोकळा हा पांढरट येतो. ढोकळ्याला अगदी मार्केटसारखा रंग यावा त्यासाठी थोडासा खाण्याचा फ्रूट रंग यामध्ये मी टाकते. हा जेल रंग आहे, जे केक वगैरे बनवण्यासाठी आपण वापरतो ना त्या रंगाचा मी वापर करते. फक्त 2 थेंब रंगाचे टाकले आणि मिक्स करून घेते. तुमच्याकडे नसेल किंवा टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात, पण हळद मात्र जास्त वापरू नका. असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. झाकण ठेवून असंच राहू देऊ. तोपर्यंत गॅसवरती स्टीमर ठेवायचा आहे. पसरट कढई घेतली, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे साधारण 2 ते 2.5 ग्लास आणि अशा प्रकारचं स्टँड ठेवायचं आहे. गॅस चालू केलेला आहे. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपल्याला ज्या ताटामध्ये खमंग ढोकळा करायचा आहे त्या ताटाला तेल सुद्धा लावून घ्यायचं आहे. आता पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. ताट हे कढईमध्ये ठेवून घेते. तोपर्यंत हे जे पीठ आहे असंच झाकून होतं. पुन्हा थोडं मिक्स करून घेते. तुम्ही थिकनेस पाहू शकतात, इतपतच हे पातळसर असायला हवं. यापेक्षा जास्त सुद्धा पातळसर नको आणि घट्टसर सुद्धा नको. त्यानंतर एक इनोचे सॅचेट घेतलेले आहे. तर इनो घेताना आपल्याला हा लेमन फ्लेवरमध्येच घ्यायचा आहे. दुसऱ्या फ्लेवरचा घेऊ नका, घेतलास तर ढोकळ्याची चव वेगळीच लागेल.
इनोचे साचेट टाकलेले आहे. इनो छान असा ॲक्टिवेट व्हावा त्यासाठी थोडंसं वरतून पाणी टाकलं आणि अगदी फास्ट मिक्स करून घेतलं. तर मैत्रिणींनो, याआधी आपल्या चॅनलवरती डाळ तांदूळाच्या खमंग ढोकळ्याची जी रेसिपी अपलोड केलेली आहे ती खूप अशी व्हायरल झालेली आहे. त्यामध्ये मी दही वापरलेलं होतं. पण बऱ्याच ताईंची कमेंट्स यायची का ताई यामध्ये जर का दही नाही टाकलं तर खमंग ढोकळा कसा होतो, म्हणून मी या खमंग ढोकळ्यामध्ये दही वापरत नाही. अगदी फास्ट हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर या ताटामध्ये ओतायचं आहे. गॅस आपल्याला मोठाच राहू द्यायचा आहे आणि मोठ्या गॅसवरतीच झाकण ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटांसाठी हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. आता ढोकळा हा शिजत आहे तोपर्यंत ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी चटणी सुद्धा आपण करून घेऊया. तर अशा ह्या ग्रीन चटणीसाठी लागणारं साहित्य अशी ही लहान वाटी आहे. त्या लहान वाटीने फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. यालाच काही भागामध्ये डाळवं सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर थोडी पुदिन्याची पानं आणि थोडा कोथिंबीर. देठासकट घ्यायची आहे कोथिंबीर म्हणजे चव छान येते. चवीनुसार हिरव्या मिरच्या. मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या. आता हे जे घेतलेलं साहित्य आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. लहान असं चटणीचं हे मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये कोथिंबीर, पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, आलं, लसूण त्यासोबतच घेतलेली फुटाण्याची डाळ सुद्धा टाकायची आहे. चवीनुसार मीठ. यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप सुद्धा तुम्ही घेऊ शकता ओलं खोबरं असेल तर, आणि अगदी थोडंसं जिरं. आवश्यकतेप्रमाणे थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला एकदम फाईन बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे. अशा प्रकारे अगदी झटपट 2 मिनिटांमध्ये ही आपली चटणी तयार झालेली आहे. थिकनेस ही तुम्ही पाहू शकता चटणी इतपत ही घट्टसर आहे. आता ही चटणी एका वाटीत काढून घेते. तोपर्यंत ढोकळा सुद्धा झालेला आहे. साधारण 20 मिनिटाच्या जवळपास वेळ झालेला आहे. झाकण काढून घेते. तुम्ही पाहू शकता पूर्ण ढोकळा हा असा फुलून आलेला आहे वर. यामध्ये स्पून असा टोचून दाखवते. अगदी क्लीन निघालेला आहे, कुठेही चिटकलेला नाही, म्हणजे ढोकळा असा हा पूर्णपणे शिजलेला आहे. त्यानंतर गॅस बंद करते आणि खाली थंड होण्यासाठी ठेवायचा आहे ढोकळा. ढोकळ्याला तडका द्यायचा आहे म्हणून तडका पॅनमध्ये साधारण 1 पळी तेल टाकायचं आहे. तेल हलकं असं गरम झालं का त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकते आणि मोहरी अशी थोडी तडतडू द्यायची आहे. त्यानंतर मग चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. तर मिरच्या मी अख्ख्या घेतलेल्या आहे पण आतमधून चिरून घेतलेल्या आहे. त्यासोबतच थोडासा हिंग आणि थोडी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं एवढं हे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर पांढरी तीळ सुद्धा तुम्ही फोडणीला घालू शकता. मिरची ही मस्त अशी आपल्याला तळून घ्यायची आहे. तळली गेलेली आहे. गॅस बंद केलेला आहे. ढोकळाही तुम्ही पाहू शकता किती स्पंजी झालेला आहे. असा दाबला ना लगेच तो अगदी स्पंज सारखा दाबला जात आहे आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच हा ढोकळा आपल्याला कट करायचा आहे. हा जो तडका आहे ढोकळ्यावरती टाकते. पूर्ण तडका पसरून घ्यायचा आहे ही फोडणी. आता ढोकळा आपल्याला कट करायचा आहे. ढोकळा मात्र पूर्णपणे गार झाल्यानंतरच कट करायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का हा ढोकळा चटणीसोबत खायचा नसेल तर यामध्ये गोड पाणी नक्कीच टाका. ते पाणी कसं टाकायचं तर अशाच प्रकारची फोडणी ही पसरून घ्यायची आहे आणि ढोकळा कट केल्यानंतर अर्धा कप पाण्यामध्ये साधारण पोहे खाण्याचे 1.5 ते 2 चमच साखर ही विरघळून घ्या आणि ते गोड पाणी गार या खमंग ढोकळ्यावरती टाका. मग खमंग ढोकळा अगदी चविष्ट लागतो आणि घशामध्ये अजिबात अडकतही नाही. आपल्या आवडीनुसार ढोकळ्याचे पीसेस कट करायचे आहे. त्यानंतर बाहेरच्या बाजूने सुद्धा सुरी ही अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे म्हणजे ढोकळा हा ताटाला अजिबात चिटकत नाही. त्यानंतर थोडी कोथिंबीरची पानं, हवं वाटल्यास तर बारीक शेव, खोबऱ्याचा खीस सुद्धा तुम्ही यावरती टाकू शकता. आता एक खमंग ढोकळा मी तुम्हाला बाहेर काढून दाखवते. रंगही किती मस्त असा आलेला आहे खमंग ढोकळ्याला. त्यासोबतच मस्त अशी जाळी सुद्धा ही खमंग ढोकळ्याला पडलेली आहे. हा खमंग ढोकळा बनवायला अतिशय सोपा आहे आणि चविष्टही आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. तुम्ही पाहू शकता अगदी स्पंज सारखाच हा खमंग ढोकळा दाबला जात आहे.
या ठिकाणी हा उरलेला सकाळचा भात घेतलेला आहे 1 वाटी. आता रात्रीच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता. घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. एक मीडियम साईजचा बटाटा सोलून घेतलेला आहे आणि बटाट्याचे काप केल्यानंतर 2 ते 3 पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पूर्ण पाणी निथळून मग बटाट्याचे काप अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी वगैरे काही आपल्याला घालायचं नाही. वाटलं जात नसेल तर अशा प्रकारे चमचा फिरून घ्यायचं. पहा, अशाच प्रकारे हे वाटायचं आहे. त्यानंतर एक पसरट बाउलमध्ये हे मिश्रण काढते. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे. चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आपण भातामध्ये सुद्धा टाकलेलं असते म्हणून चवीनुसारच वापरायचं आहे. थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार हिरवी मिरची. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. तुम्ही पूर्णपणे हिरवी मिरची किंवा हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता किंवा पूर्णपणे लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे. फक्त एवढं साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर संपूर्ण हे मिक्स करून घेऊ. पहा, साधारण 1 मिनिटासाठी अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला फेटायचं आहे. यामध्ये रवा, बेसन यापैकी आपल्याला काही टाकायची गरज नाही किंवा तांदूळाचं पीठ सुद्धा नाही. असं छान घट्टसर वाटलेलं आहे. मिश्रण 1 मिनिटासाठी मिक्स करून घेतलं. त्यानंतर हाताला असं पाणी लावायचं आहे म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकत नाही आणि असा गोळा करायचा आहे. लिंबू असतो ना, लिंबूच्या साईजचा हा गोळा घेतलेला आहे. दुसऱ्या हाताला सुद्धा पाणी लावून घेतलं आणि हातावरती सुद्धा हे वडे तुम्ही करू शकता. पहा, आणखी मी तुम्हाला दुसरी ट्रिक दाखवणार आहे मेंदू वडे करण्याची. ती अतिशय सोपी आहे. म्हणजे तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा सहज करू शकाल. पहा, आतमध्ये होल केलं, अगदी सहज निघतात हाताला पाणी लावल्यामुळे. अशा प्रकारे अगदी झटपट हे मेंदू वडे आपल्याला करता येतात. पहा, आता हे तळायचे कसे, तर असं बोटांवरती घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे. सोबतच तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. तेल खूप असं तापलेलंही असायला नको. जशी आपण भजी तळण्यासाठी तेल वापरतो ना गरम, त्यानुसार तेल हवंय. तर आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवत आहे. ती अतिशय सोपी आहे. तर त्यासाठी आपल्याला गाळणी घ्यायची आहे, चहा गाळायची. गाळणी सुरुवातीला ओली करून घ्यायची आहे आणि त्या ओल्या गाळणीवरती असा हा गोळा ठेवायचा आहे. पहा, काही जास्त पसरावं लागत नाही. अगदी थोडंसं पसरवल्यानंतर होल करायचं आहे आतमध्ये आणि सोडायलाही अगदी सोयीस्कर जातं. हातावरती तेल उडण्याचीही शक्यता नाही किंवा हात भाजण्याचीही शक्यता नाही. अगदी भरावर सुद्धा होतात. अशा प्रकारे कढईमध्ये हे 4 मेंदू वडे सोडलेले आहे. सुरुवातीला जे आपण मेंदू वडे टाकलेले आहे ना तेलामध्ये, ते पलटून घ्यायचे आहे. टाकल्यानंतर लगेचच हे मेंदू वडे आपल्याला पलटवायचे नाही, तर साधारण काही सेकंदपर्यंत राहू द्यायचे आहे. म्हणजेच खालची जी बाजू आहे ना ती थोडीशी हलकी कडक होऊ द्यायची आहे. त्यानंतरच मग पलटवायचे आहे. पहा, या प्रकारे गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी ठेवायची आपल्याला आणि मीडियम ते मोठ्या गॅसवरती हे मेंदू वडे आपल्याला तळायचे आहे. गॅसची फ्लेम जर का कमी ठेवाल तर हे मेंदू वडे तेलकट होतील आणि पाहिजे तसे कुरकुरीत सुद्धा होणार नाही. म्हणून मीडियम ते मोठ्या गॅसवरती हे मेंदू वडे मी तळून घेतलेले आहे. पहा, या ठिकाणी सुरुवातीला खूप सारे असे बुडबुडे निघत होते. आता बुडबुडे निघणे सुद्धा कमी झालेले आहे आणि छान असा रंग सुद्धा आलेला आहे. त्यानंतर मग तेलाच्या बाहेर काढायचे आहे. पहा, कुठे हा मेंदू वडा फुटत नाही किंवा तुटतही नाही. मस्त रंगाचे आणि छान असे हे मेंदू वडे होत असतात. तेल पूर्णपणे निथळून घेतलं ना, अजिबात तेलकट हे मेंदू वडे होत नसतात. तेल निथळून घेतलं आणि तशाच प्रकारे राहिलेल्या पिठाचे सुद्धा मेंदू वडे मी तुम्हाला आता करून दाखवते. तर मी नेहमी अशाच प्रकारे हे मेंदू वडे करत असते चहा गाळाच्या गाळणीवरती. ही जी पद्धत आहे ना दुसरी, मला अतिशय सोपी वाटते. म्हणूनच मी नेहमी ह्याच पद्धतीने मेंदू वडे करत असते. तुम्ही जर का ह्या पद्धतीने मेंदू वडे जर का करत नसाल तर एक वेळेस नक्कीच करून पहा, गाळणीचा वापर करून. पहा, पुन्हा 4 मेंदू वडे हे कढईमध्ये सोडले आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे लगेचच ते आपल्याला उलट पालट करायचे नाही, तर खालची बाजू थोडीशी आपल्याला ही कडक होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच मग पलटवायची आहे. या प्रकारे
आता हे सुद्धा मेंदू वडे मी छान रंगावरती येईपर्यंत तळून घेते। पहा आता हे सुद्धा मेंदू वडे मस्त रंगावरती येईपर्यंत तळून घेतलेले आहे। तेलाच्या आतून काढून घेते। एवढ्या मिश्रणामध्ये आपले 8 मेंदू वडे हे होत असतात। 1 वाटी भात आणि 1 बटाटा एवढ्या मिश्रणामध्ये। पहा आता तुम्ही आवाजही ऐकू शकता मेंदू वड्याचा। रंग पहा किती छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असे हे मेंदू वडे होत असतात। पहा वाटत आहे का हे आपण शिळ्या भातापासून मेंदू वडे केलेले आहे। बनवायला रेसिपी किती सोपी आहे। घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच होते आणि अगदी झटपट होते। शिवाय दिसायला सुद्धा छान आहे आणि चवीला सुद्धा तितकीच मस्त अशी ही रेसिपी आहे। आता मी हा मेंदू वडा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। पहा आतमध्ये असा छान नळीसारखा पोकळ झालेला आहे। बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असा हा मेंदू वडा होत असतो। चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत तुम्ही हे मेंदू वडे खाऊ शकता किंवा मिरची सोबत सुद्धा खाऊ शकता। एक नाही तर सगळेच मेंदू वडे असे छान हे होत असतात। तुम्ही नक्कीच करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। भातापासून 1 वाटी भात घेतलेला आहे। घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। 1 वाटी भातासाठी 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घेऊ शकता। त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। दही जर का जास्त आंबट असेल तर पाव वाटी घ्या, कमी आंबट असेल तर अर्धी वाटी घ्या। त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलं आणि झाकण लावून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे। साधारण 1 मिनिटापर्यंत हे फिरवून घेतलं। 1 वाटी घेतलेलं संपूर्ण पाणी यामध्ये टाकलेलं आहे मी। आता हे मिश्रण असं तयार झालेलं एकाधिक बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी हे मिश्रण चिटकते, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। तर अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं। त्यानंतर मिक्सरचं भांडं हे असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण पेस्ट चिटकलेली ती निघते आणि हे पाणी सुद्धा ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। आता संपूर्ण हे मिक्स करून घेऊ। ते यामध्ये आपण रवा टाकलेला आहे। रवा थोडासा फुलू द्यायचा आहे, म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 10 मिनिटांसाठी हे असंच आपल्याला झाकून राहू द्यायचं आहे। आता 10 मिनिटं झालेले आहे। त्यानंतर हे मिश्रण मी तुम्हाला दाखवते। असं झालेलं आहे। रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ व्यवस्थित पूर्ण हे विरघळलं का त्यानंतर अगदी थोडासा सोडा घालायचा आहे, खाण्याचा सोडा। चिमूटभर बेकिंग सोडा टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे सोडा छान असा हा ऍक्टिव्हेट होतो आणि छान फुलतो तो। त्यानंतर एकसारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने। काही सेकंद तशाच प्रकारे मिक्स करून घेतलं। त्यानंतर असं हे मस्त बॅटर झालेलं आहे डोसा बनवण्याचं। आता गॅसवरती हा नॉनस्टिकचा डोसा तवा ठेवलेला आहे तापायला। तवा हा तापत असतानाच त्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घेऊ। तवा मस्त असा कडकडीत हा तापलेला आहे। त्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेऊ, म्हणजे तव्याचं टेम्परेचर ते कमी करायचं आहे। असं पाणी शिंतळून पुसून घेतल्यावरती डोसा हा एक सुद्धा तव्याला चिटकत नाही किंवा तुटतही नाही। त्यानंतर डोसा बॅटर घ्यायचा आहे, ढवळून घ्यायचा आहे। ज्यानुसार तुमचा तवा असेल त्यानुसार हा डोसा बॅटर टाकायचा आहे। साधारण 1.5 चम्मच मी डोसा बॅटर घातलेला आहे, डोश्याचं मिश्रण, आणि एकसारखं एकाच दिशेने अशा प्रकारे हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे। डोसा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी होती, त्यानंतर गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि वरतून थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही काही लावून घेऊ शकता, म्हणजे त्यामुळे डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो। साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत तसाच मीडियम गॅसवरती शेकून घ्यायचा आहे। तवा हा मोठा आहे, मोठा असल्यामुळे सगळ्या साईडला एकसारखा डोसा शेकावा, म्हणून अशा प्रकारे गॅसवरती हा तवा फिरवत घ्यायचा आहे। असा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोशाला। त्यानंतर डोसा काढून घेऊ। अगदी सहज हा डोसा निघतो। तुम्ही पाहू शकता किती पातळसर झालेला आहे। सराठा सुद्धा त्याच्या आतून दिसत आहे आणि खालून सुद्धा मस्त रंग आलेला आहे। यापेक्षा जर का तुम्हाला जास्त ब्राऊन करायचा
असेल तर थोडासा शेकू देऊ शकता, पण असा मस्त कुरकुरीत हा डोसा झालेला आहे आणि जाडीही तुम्ही पाहू शकता किती जाळीदार असा हा डोसा दिसत आहे। असा हा मस्त पांढरा शुभ्र आणि जाळीदार पहिला हा शिळ्या भाताचा डोसा हा तयार झालेला आहे। तर असा हा गरमागरम डोसा यासोबत चटणी, सांबार किंवा बटाट्याची भाजी बनवून तुम्ही घरातील कोणत्याही मंडळीला खायला दिला तर कोणीच ओळखू शकणार नाही का हा डोसा शिळ्या भातापासून बनवलेला आहे। मस्त असा कुरकुरीत हा डोसा लागतो। अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते। त्यानंतर तव्याला तेल लावायची काही गरज नाही, फक्त तवा तापल्यानंतर थोडंसं पाणी शिंपडून घेते आणि टिश्यू पेपरने ते पाणी पुसून घेतलेलं आहे। आता डोसा बनवण्याची मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते। असंच ते मिश्रण टाकलेलं आहे, त्यानंतर तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं शिल्लक राहिलेलं मिश्रणही अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखा असा हा डोसा पसरवला जातो। अशा प्रकारचे डोसे सुद्धा मस्त पातळसे येतात आणि तेही डोसे मस्त शेकू द्यायचे आहे। मस्त छान अशी जाडी पडते। जसे आपण पडीने डोसे पसरून घेतो त्याच प्रकारे हे डोसे होत असतात। तर आता तर हे डोसे माझ्या घरामध्ये एवढे आवडतात का मी मुद्दामून शिळा भात हा शिल्लक उरवते आणि त्या भातापासून मस्त असे कुरकुरीत डोसे बनवते। एक नाही तर सगळे डोसे असे मस्त एकसारखे असे होत असतात। तांदूळ घेतलेला आहे, तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तांदूळ घेऊन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी बुडवून 2 तासासाठी भिजत घाला। जास्त वेळ असेल ओव्हरनाईट किंवा 3-4 तासासाठी सुद्धा तुम्ही भिजून घेऊ शकतात तांदूळ। आता तांदूळ हा मस्त 2 ते 2.5 तासामध्ये छान भिजलेला आहे। त्यानंतर यातलं पाणी संपूर्ण काढून घेतलं आणि हा भिजलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। त्यामध्ये 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि ज्या कपाने तांदूळ घेतलेला होता ना त्याच कपाने पाव कप पाणी टाकायचं आहे। पाव कपामधील पाणी अर्ध टाकलं, मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं हे दळून घ्यायचं आहे। तर हे दळण्यासाठी पूर्ण या ठिकाणी पाव कप पाणी वापरलेलं आहे। अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आहे। आता हे दळून घेतलेलं तांदूळाचं मिश्रण एखादी बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे या साईजचा मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे। बटाट्याची साल काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। असा मीडियम साईजचा बटाटा आहे। त्यानंतर खिसणीवरती हा बटाटा खिसून घेतला आणि खिसल्यानंतर 2 ते 3 पाण्याने हा खिस सुद्धा धुवून घेतला स्वच्छ। त्यानंतर पाणी पूर्ण हे निथळून घेतलेला आहे। असा पांढरा शुभ्र मोकळा मोकळा हा खिस झालेला आहे। आता हा जो खिस आहे या तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकू। यामध्ये अजिबात आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही, जर का पाणी राहू दिलं तर हे मिश्रण कदाचित पातळसर होऊ शकते, म्हणून पूर्ण पाणी काढूनच घ्या। त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे, एक लहान साईजची शिमला मिरची होती ती बारीक कट करून घेतली, साधारण अर्धी वाटी। 1 वाटी गाजरचा खीस घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, साधारण अर्धी वाटी कांदा टाकायचा आहे किंवा तुम्ही हिरवी कांद्याची पातही घेऊ शकतात। आता या ठिकाणी या तिखट मिरच्या आहे तर आपल्या चवीनुसार मिरची टाकायची आहे। 2 मिरच्या बारीक चिरून त्या टाकलेल्या आहे। अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। त्यानंतर फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घालायची आहे। आता सगळं हे मिक्स करून घेऊ। तर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकतात किंवा मी जे भाजींचं प्रमाण दाखवलेलं आहे ते थोडं कमी अधिकही करू शकतात किंवा यामध्ये जसं की पत्ता गोबी, आता फ्रेश ताजे वटाणे येतात, वटाणे असे थोडेसे क्रश करून तेही तुम्ही यामध्ये टाकू शकतात किंवा थोडे शेंगदाणे असे थोडेसे जाडसर कुटून तेही तुम्ही यामध्ये घालू शकतात, म्हणजे खाताना मस्त कुरकुरीत लागतात। तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडासा बदल तुम्ही करू शकतात। आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे, थोडंसं घट्टसर हे बॅटर वाटत आहे, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकू आणि सगळं हे बॅटर काढून घेऊ, म्हणजे कुठेही तांदूळाचं जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं तेही वाया जाणार नाही। हे पाणी सुद्धा या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एक वेळेस मिक्स करून घेऊ। जास्त पातळसर सुद्धा हे करायचं नाही आणि जास्त हे घट्टसर सुद्धा नाही, तर या प्रकारेच मिश्रण आपल्याला हवंय। पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर पाव चमच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा वापरतो ना तोच सोडा वापरायचा आहे। सोडा वापरायचा नसेल तर इनो सुद्धा वापरू शकतात किंवा इनो सोडा न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकतात। सोडा आपल्याला सगळ्या शेवटी वापरायचा आहे। जेव्हा आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे ना त्याच्या आधी पाव चमचा सोडा टाकला
आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं. म्हणजे सोडा छान असा ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे. हे बॅटरही तुम्ही पाहू शकता इतपतच ठीक ठेवायचं आहे. त्यानंतर गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. पोहे खाण्याचा चम्मच असतो ना, त्यापेक्षाही अर्धा चम्मच तेल टाकलं आणि तेल ब्रशनं असं पूर्ण साईडला आपल्याला पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस चालू करते आणि तवा असा हा तापल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे. जसं आपण डोसा पसरून घेतो ना, त्या पद्धतीनेच पसरवायचं आहे. पण डोसा हा आपण खूप पातळसर करतो, तर जास्त जाड सुद्धा हे आपल्याला पसरवायचं नाही आणि जास्त पातळसर सुद्धा नाही. तर अशी मीडियम साईजची लेयर ही राहू द्यायची आहे. ह्या प्रकारे असं गोलाकारामध्ये उत्तप्प्यासारखं हे पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साधारण 2 ते 2.5 मिनिटापर्यंत राहू दिलं. झाकण उघडून दाखवते. असा हा रंग बदललेला आहे. त्यानंतर पलटून घेऊ. खालून सुद्धा असा मस्त सोनेरी रंग आलेला आहे. छान असं हे दिसत आहे. पुन्हा यावरती झाकण ठेवू. गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे. कमी फ्लेमवरती पुन्हा 2 मिनिटापर्यंत शेकून घेऊ. आता हा जो उत्तप्पा आहे दोघं बाजूंनी मस्त असा कुरकुरीत शेकला गेलेला आहे. छान असा रंगही आलेला आहे. त्यानंतर काढून घेऊ. तर असा हा अगदी झटपट पहिला उत्तप्पा तयार झालेला आहे. ह्या प्रकारे अशाच अतिशय सोप्या पद्धतीने मी आणखी तुम्हाला दुसरा उत्तप्पा सुद्धा बनवून दाखवते. पुन्हा अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता यापेक्षा तेल, तूप किंवा बटर यापैकी काही तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी मी तेल वापरत आहे. तेल पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये असं हे मिश्रण टाकून पसरून घ्यायचं आहे. किती सोपी रेसिपी आहे बनवायला. आपण केव्हाही अगदी झटपट आणि कोणीही पटकन ही रेसिपी बनवून घेऊ शकतात. गरमागरम खायला तर हे उत्तप्पे मस्त कुरकुरीत लागतात आणि चविष्टही लागतात. शिवाय यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या आपण घालतो, त्यामुळे पौष्टिकही होतात. मुले जर का अशा आपण त्यांना भाज्या बनवून दिल्या तर खायला नाक मुरडतात. पण अशी जर का आपण एखादी रेसिपीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून त्यांना नाश्ता म्हणून किंवा डब्यामध्ये अशा पद्धतीचा पदार्थ बनवून दिला तर नक्कीच मुलं आवडीने खातात. तर तुम्ही हा सुद्धा उत्तप्पा पाहू शकतात किती मस्त असा हा फुलून आलेला आहे. तर आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच हा उत्तप्पा सुद्धा आपल्याला शेकून घ्यायचा आहे आणि तशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे राहिलेले उत्तप्पे सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहे. अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे. शिवाय कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये पौष्टिकही ही रेसिपी आहे. तर एवढ्या ह्या मिश्रणामध्ये साधारण 5 ते 6 असे हे मस्त उत्तप्पे होत असतात. सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट होणारी मस्त अशी पौष्टिक रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. दिसायला किती मस्त दिसत आहे, तेवढेच चवीला सुद्धा हे उत्तप्पे मस्त असे लागतात. गरमागरम यासोबत चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खायला तर अतिशय चविष्ट अशी रेसिपी लागत असते.